नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग 44. पितरांचे तर्पण करून भगीरथ परत येतो. रामा, भगीरथ राजा गंगाबरोबर घेऊन समुद्रापर्यंत गेला. नंतर भूमीच्या ज्या भागात त्याचे पूर्वज भस्म होऊन पडले होते तेथे त्याने प्रवेश केला. गंगेच्या प्रवाहाने जेव्हा भस्मराशी वाहून गेला तेव्हा सर्व लोकांचे स्वामी ब्रह्मदेव भगीरथ राजाला म्हणाले, नरश्रेष्ठा, महात्मा सगर राजाच्या 60,000 पुत्रांचा तू उद्धार केला आहेस. आता ते देवाप्रमाणे स्वर्गाला गेले आहेत. राजा, जोपर्यंत समुद्रात पाणी राहील तोपर्यंत सगरपुत्र देवाप्रमाणे स्वर्गात राहतील. गंगा तुझी ज्येष्ठ कन्या समजली जाऊन भागीरथी ह्या नावाने जगत विख्यात होईल. श्रीपथगा, दिव्य आणि भागीरथी ह्या नावाने गंगा प्रसिद्ध होईल. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही लोकातून वाहत असल्यामुळे हिला त्रिपथगा असे म्हणतात. नरेश्वरा, तुझ्या सर्व पितरांचे गंगाचलाने तर्पण करून प्रतिज्ञेची सांगता कर. राजन, तुझा पूर्वज व धर्मात्म्यामध्ये श्रेष्ठ असलेल्या सगर राजाची सुद्धा गंगा येथे आणण्याची इच्छा होती, पण त्याचे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाहीत. वत्सा, राजर्षी अंशुमान अनुपम प्रभावशाली, गुणवान, महर्षी तुल्य तेजस्वी, माझ्यासारखा तेजस्वी, तपस्वी आणि क्षत्रिय धर्मपरायण होता. गंगा येथे आणण्याची प्रतिज्ञासुद्धा पूर्ण करू शकला नाही. अनघा, तुझ्या अत्यंत तेजस्वी पिता महाभाग दिलीप गंगा आणण्याची इच्छा करीत होते, परंतु त्याला ते शक्य झाले नाही. तू गंगा भूतलावर आणण्याची प्रतिज्ञा पूर्ण केली आहेस, त्यामुळे तुला ह्या लोकात फार मोठी कीर्ती प्राप्त झाली आहे. शत्रुदमना, तू गंगावतरण केले आहेस म्हणून धर्माचे आश्रयस्थान असलेला ब्रह्मलोक तुला प्राप्त झाला आहे. नरश्रेष्ठा, पुरुषप्रवरा, गंगाजल नेहमीच स्नानाकरता योग्य आहे. तू ह्यात स्नान कर व पवित्र होऊन पुण्याचे फळ प्राप्त करून घे. तू आपल्या सर्व पितामहांचे तर्पण कर. तुझे कल्याण असो. मी आता ब्रह्मलोकात जाईल. नरेश्वरा, तू राजधानीला परत जा. असे म्हणून देवेश्वर सर्व लोकपितामह महायशस्वी ब्रह्मदेव जसे आले होते तसे देवलोकाला निघून गेले. राजर्षी भगीरथाने सुद्धा सगरपुत्राचे क्रमशः यथाविधी तर्पण केले. नंतर तर्पण करून शुचिर्भूत झालेल्या महायशस्वी भगीरथ राजाने राजधानीत प्रवेश केला व कृतार्थ झालेला तो राजा आपले राज्य करू लागला. राघवा, राजा मिळाल्यामुळे प्रजा फार प्रसन्न झाली. सर्वांचे दुःख नष्ट झाले, सर्वांचे मनोरथ पूर्ण झाले व सर्वांची चिंता दूर झाली. रामा, गंगेची हकीकत मी तुला विस्तारपूर्वक सांगितली आहे. तुझे कल्याण असो. संध्या करण्याची वेळ निघून जात आहे. गंगा अवतरणाचे हे मंगल आख्यान आयुष्य वाढवणारे आहे. धन, यश, पुत्र आणि स्वर्गाची प्राप्ती कळविणारे आहे. जो हे आख्यान ब्राह्मणांना, क्षत्रियांना किंवा इतरांना ऐकवतो त्यावर देवता आणि पितर प्रसन्न होतात. काकुत्सा, जो हे ऐकतो त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात, त्यांची सर्व पापे नष्ट होतात, त्यांच्या आयुष्याची वृद्धी होते व कीर्तीचा विस्तार होतो. अशा या श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये सांगितले आहे की सर्व मनोरथ पूर्ण होतात, पाप नष्ट होतात आणि आयुष्याची वृद्धी होते. तर हा सर्ग 44 इथे संपलेला आहे. मी नमस्कार करते तुम्हाला सगळ्यांना.
पुन्हा भेटूया पुढच्या भागात. जय श्रीराम.